हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 79 आहे. आपण यात नेट फ्लावर बघणार आहोत. आपले आता बेसिकचे पूर्ण डेज झाले आहेत आणि ॲडव्हान्सचे पण ऑलमोस्ट पूर्ण होत आलेलं आहे. यात आपण भरपूर काही आणि एकदम व्यवस्थितपणे शिकलेलो आहोत. आता हा आपण 3D फ्लावरसुद्धा बघितलेला आहे मागच्या ह्याच्यात. आता थोडासा गॅप झाला आणि त्याच्यानंतर आपला आज व्हिडिओ येणार आहे. नंतर मध्ये मध्ये आपण टिप्स वगैरे बघितल्या, पण आता आपलं डेज आज मी म्हटलं नेटचं फ्लावर दाखवून द्यावं, म्हणजे आपलं ॲडव्हान्सचं पण कंप्लीट होऊन जातं. भरपूर ऑर्डर मटेरियलचं तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्याकडे होलसेल रेटने मटेरियल आहे. त्याच्यामुळे भरपूर ऑर्डर असल्यामुळे व्हिडिओ टाकणं नाही झाला. तर आज थोडा टाईम होता तर म्हटलं चला नेट फ्लावर दाखवून द्यावं. तर ज्यांना कुणाला जे माझ्या चॅनलवर बघत शिकत आहेत आणि मटेरियल पाहिजे असेल त्यांना होलसेल रेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं, तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर नक्की मेसेज करा किंवा कॉल करा. आणि आपल्याकडे ट्रेसिंग पेपर पण एकदम युनिक डिझाईनचे ट्रेसिंग पेपर पण अवेलेबल आहे. जे कोणी पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना हे माहीतच आहे. तर ते पण कोणी आणि जे कोणी नवीन बघत आहेत पहिल्यांदा तर त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. तर तेही पाहिजे असतील तर मला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करा. चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा नवीन असेल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, व्हिडिओ जर का आवडला, हेल्पफुल वाटला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जे काही मी व्हिडिओ टाकते किंवा मी जे लाईव्ह शिकवते ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आता उद्यापासून आपल्या चॅनलवर लाईव्ह क्लासेस आहेत. दुपारी 1:15 वाजता स्टार्ट होणार आहे. तर ज्यांना कुणाला शिकायचं असेल त्यांनी नक्की जॉईन करा. आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण असेल, तर ज्यांना कुणाला ती टाईम मॅच होत नसेल त्यांनी ते नंतर पण बघू शकतात. चला तर मग आजच्या आपल्याला नेट फ्लावरसाठी काय काय साहित्य लागतं ते पहिले बघूयात आपण. हे तुम्हाला दिसत आहे हा 3D फ्लावर आहे. हे पण खूप सुंदर असं हे फ्लावर आपण रेडी केलेलं आहे. ज्यांनी कोणी हे व्हिडिओ बघितला नसेल आणि त्यांना बघायचा असेल तर डे 77 मध्ये बघा हा पूर्ण व्हिडिओ मी दिलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची लिंक देते, तिथून सुद्धा तुम्ही बघू शकतात. तर हे बघा इथे आपल्याला हे नेट लागणार आहे. तुम्ही कोणत्या पण कलरचं घेऊ शकतात कारण की आपण शिकत आहोत त्याच्यामुळे. आणि इथे मी थोडे शुगर बीट्स घेतलेले आहेत. आपली जरीचा थ्रेड घेतलेला आहे. आपल्या पिन्स घेतलेल्या आहेत लावण्यासाठी. नॉर्मल निडल डबल थ्रेड टाकून घेतलेला आहे बघा आपली नॉर्मल निडल. आणि आपली ही जरीच्या थ्रेडची निडल, प्रोफेशनल निडल ही घेतलेली आहे. तर एवढं सर्व साहित्य वापरून इथे आपण मस्त असं आता एक फ्लावर बघूयात नेटचं. आणि जे कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा. सगळं आपण नेट फिक्सिंग, कटवर्क, परत ब्लाऊजची बॉर्डर, हँगिंग, खूप प्रकारचे आपण हँगिंग बघितले आहेत, मिरर वर्क, ह्याचं सगळं आपण प्रोफेशनल पद्धतीने शिकलो आहेत. हे बघा आता इथे मी एक आहे ना असं बघा पेन्सिलने एक ड्रॉ करून घेतलेला आहे फ्लावर. तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तशी काढू शकतात. हे बघा मी अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल मी पेन्सिलने असं लाईट लाईट कलरचं काढून घेतलेलं आहे बघा. आणि आता आपण काय करणार आहोत, हे जे नेट आहे ना हे नेट मी असं याच्यावर ठेवणार आहे बरोबर. आणि आपल्या ज्या ह्या पिन्स आहेत तर याच्याने आपण जसं कट वर्कसाठी आपण सगळ्या साईडनी नेट फिक्सिंग जेव्हा करत होतो बघा आपण, सॉरी कट वर्क नाही नेट फिक्सिंग, तेव्हा जेव्हा आपण नेट कसं पूर्ण अटॅच करायचं ते बघितलं होतं त्याच्यात, तेव्हा कसं आपण सगळीकडनं नेट पॅक करून घेतलं होतं पिन्सने आपल्या, त्याच पद्धतीने इथं सुद्धा अशा प्रकारे सगळीकडनं करून घ्यायचं आहे. हे बघा मी अशा पद्धतीने लावते, तसंच तुम्ही पण लावायचं आहे थोडं व्यवस्थित, जेणेकरून आपलं नेट हलणार नाही. एकदम असं स्ट्रेट लावायचं नेट, कुठे पण आडी येऊ द्यायची नाही आहे याला.
एकदम प्रॉपर पद्धतीने लावायचं, जेणेकरून आपलं नेट हे कुठेच लूज पडणार नाही. एक इथे पण लावून देते, म्हणजे अजिबात नेट कुठूनच थोडं पण लूज पडणार नाही. हे बघा, एकदम छान आणि प्रॉपर पद्धतीने आपण इथे नेट पूर्ण कंप्लीट फिक्स करून घेतला आहे ते आपण पिन्सद्वारे. आता आपला हा जो जरीचा थ्रेड आहे बघा, मी त्याला आता एंड नॉट देऊन घेते. आता माहीतच असेल तुम्हाला कशी एंड नॉट द्यायची वगैरे जरीच्या थ्रेडला. जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी मी दाखवते परत कशी द्यायची. हे बघा, अशा पद्धतीने मी आता इथे एंड नॉट देऊन घेतली. आता नेहमीप्रमाणे आपल्या 2 बोटांमध्ये असा थ्रेड पकडायचा आणि हात आपला हा जो आहे तो खाली जाऊ द्यायचा. आणि आपली जी थ्रेडची निडल आहे त्याच्याने मी आता पूर्ण हे जे इथून असं ड्रॉ केलेलं फ्लावर आहे त्याच्याबरोबर साईडनी बॉर्डरने मार्किंग करणार आहे. इथं मिडलपासून मी स्टार्ट करणार आहे बघा. खालचा थ्रेड वर काढला, अशा पद्धतीने पूर्ण आपली चेन स्टिच करायची आहे. नेहमी सांगते त्याचप्रमाणे एकदम प्रॉपर साईजमध्ये चेन स्टिच आली पाहिजे. काही मोठी काही छोटी असं नाही, सगळी एकसारखी आली पाहिजे. आणि आपण नेट फिक्स करताना जे सांगितलं होतं ते आता मी एकदा परत सांगते की जेव्हा आपण चेन स्टिच करतो तेव्हा एकदम सावकाश पद्धतीने आणि व्यवस्थित करायचं आहे. कारण की जेव्हा आपण खालून निडलवर काढत आहे फॅब्रिकमधनं आणि नेटमधनं दोन्हीमधनं पण, तेव्हा नेटमध्ये अटकायची खूप शक्यता असते. आणि नवीन जर असेल तर अटकतो पण. तर मग त्यासाठी काय करायचं, एकदम व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने करायचं, जेणेकरून आपलं नेट हे फाटलं नाही पाहिजे. त्यामुळे बरोबर जिथे आपण जसं शेप ड्रॉ केला आहे तसंच कंटिन्यू चेन स्टिच करायची आहे. शेपच्या बाहेर जाऊ द्यायची नाही लाईन, नाही तर आपला पूर्ण शेप बिघडेल. तसा बिघडू द्यायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीने एक साईड कंप्लीट झाली. आता दुसरी साईड मी करत आहे. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. हे बघा, जिथं टर्न आहे तिथं पण एकदम प्रॉपर पद्धतीने मी टर्न घेत आहे. तुम्ही पण तसंच करायचं आहे, तेव्हाच आपला शेप हा व्यवस्थित दिसणार आहे. खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं बघा. हे बघा, आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची.
हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती सुंदर असं हे आपलं पूर्ण बॉर्डर कंप्लीट झाली आहे. आता याला काय करायचं, ह्या सगळ्या पिन्स काढून घ्यायच्या. हे बघा, आता हे पूर्ण आपण पिन काढून घेतले आहे त्याच्या. आता हे आपण पूर्ण असं, हे बघा मी वरतून सगळीकडे गोळा करत आहे. याला सगळं असं करून घ्यायचं व्यवस्थित प्रॉपर. आणि याला असं खालून जे एक्स्ट्राचं नेट आहे आपलं ते असं गुंडाळून घ्यायचं. अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला नॉर्मल निडल लागणार आहे. मी त्याच्यात बघा असा हा डबल पदरी घेऊन दोरा घेतलेला आहे. आता इथं जे आपलं शेवटी आपण एंड नॉट दिली ती तिथून मी खालून निडल वरती प्रेस केली आहे आणि इकडून खाली निडल पंच केली आहे बघा. अशा पद्धतीने असं 2-3 वेळेस राऊंड राऊंड करून पॅक करून घ्यायचं आणि मग उरलेला नेट हा कट करून टाकायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता इथे मी पॅक करून लॉक करून घेते. आता बघा हे इथे लॉक केलं. आता ह्या कटरने मी याला कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. आता परत इथून खालून निडलवरती काढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला शुगर बीट्स घ्यायचेत आणि आपल्या निडलमध्ये टाकून इथे फिक्स करायचे. हे बघा मी असे शुगर बीट्स घेतलेत आणि इथे बरोबर असे याच्यावर ठेवून खाली निडल परत पंच करते. हे बघा खूप सुंदर असं हे दिसतं. परत आता इथून मी याच्या बाजूनेच अलीकडे निडलवरती काढून परत सेम याच्या शुगर बीट्स भरून दुसरी लाईन करणार. हे बघा आता आपलं एवढं हे कंप्लीट झालं. आता काय करायचं, आपला नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे मी पॉलिस्टर थ्रेड. याला पण एंड नॉट देऊन घेतली आहे अशा प्रकारे 2 बोटांमध्ये असं पकडून. आपली जी मटेरियलची निडल आहे बघा इथे, ही मटेरियलची निडल ही घेणार आहे आणि आपल्या ह्या फ्लावरला पूर्णकडनं आता आपण बॉर्डर करणार आहोत बघा. हे बघा आता इथे मी निडलमध्ये बीट्स पण घेतले. इथे पहिले मी कॉर्नरपासून खालून थ्रेड हा वर काढून घेणार आहे. हे बघा असं खालून वर थ्रेड काढून घेतला की आता निडलमध्ये बीट्स घेतलेत आणि बरोबर आपण, तुम्हाला तर माहिती आहे शुगर बीट्स आपण 2-2 असे फिक्स करत असतो. असे बरोबर असे फिक्स करत जायचे आहे. फक्त एवढं आहे की आपल्या साईडच्या नेटमध्ये अटकू द्यायचं नाही आहे. बरोबर असे 2-2 बीट्स आपले एकदम जवळजवळ. बीट्समध्ये गॅप आला नाही पाहिजे नेहमी सांगितल्याप्रमाणे. मी यामध्ये पण आता शेपनुसार टर्न घेणार आहे.
हे बघा अशा पद्धतीने एकदम प्रॉपर याचा शेप घेतलेला आहे। हे बघा इथे तुम्ही असे कटदाणा वगैरे पण यूज करू शकतात किंवा जरीने सुद्धा परत बॉर्डर करू शकतात किंवा कलरचे जे शुगर बीट्स येतात बघा त्याच्याने पण तुम्ही करू शकतात। कलरचे शुगर बीट्स त्याच्याने पण बॉर्डर करू शकतात। आता ही जी आपण खालची दांडी आहे फ्लावरची तिथून आपल्या निडल बरोबर मधोमध प्रेस करून खालचा थ्रेडवर काढून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने। आणि आपले हे जे दोन दोन परत शुगर बीट्स आहे त्यांनी लाईन कंप्लीट करून घ्यायची। शुगर बीट्स हे दोन दोनच फिक्स करायचे। तेव्हाच फिनिशिंग चांगली येते। जर का दोनपेक्षा जास्त केले तर ते लूज पडतात आणि मग ते थोड्या दिवसांनी चांगलं दिसतच नाही। वर्क केल्यावर लगेच ते लूज पडतात आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। चला आपण एक इथे लीफ पण काढला आहे, ते पण लीफ कंप्लीट करूयात। हे बघा इथे एंड नॉट देऊन घेतली। आता परत इथे आपण हे जे लीफ आहे ते कंप्लीट करूयात। इथे डबल स्टिच द्यायची, ब्लॉक करून परत वर जायचं। हे बघा आता इथे एंड नॉट देऊन पॅक करून घ्यायचं। हे बघा आपल्या लीफचा पण शेप किती सुंदर आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये आलेला आहे।
तुम्ही पण अशाच पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे, तेव्हाच आपली जी डिझाईन आहे कोणती पण असो ती एकदम छान आणि प्रॉपर दिसते। आता बघा हे पूर्ण आपण शेपनुसार व्यवस्थित केलं असल्यामुळे आपली ही फिनिशिंग आणि एकदम प्रॉपर फुल किती सुंदर असं दिसत आहे। नेटचं फ्लावर हे एकदम छान दिसत आहे आणि त्याच्यामुळे आपले हे पण बघा लीफ जो आहे तो एकदम प्रॉपर केलेला आहे, त्याच्यामुळे लीफचा पण त्याला शेप आलेला आहे। आपण हा शेप तर ड्रॉ पण नव्हता केलेला, आलात फक्त तसेच बीड्स आपण प्रॉपर लावले आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचं हे फ्लावर कसं वाटलं, समजलं असेलच। जरी नसेल समजले, काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा, मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल। आणि अशाच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी मैत्रिणी तुमच्या इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर आजचं फ्लावर कसं झालं हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत। तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।